Now take example number second. Evaluate integration of 1 upon 3 sin x plus 4 cos x plus 5 into dx. तर बघा हे काय काय टाइप मध्ये dx upon dx into 1 is dx a sin x plus b cos x plus c. तर कंपेअर केलं तर sin x चा कोएफिशिएंट इथे आहे तो sin x चा कोएफिशिएंट 3 म्हणजे a ची व्हॅल्यू 3 दिली b ची व्हॅल्यू 4 दिली कारण की cos x चा कोएफिशिएंट b इथे cos x चा कोएफिशिएंट 4 आहे आणि कॉन्स्टंट c इज 5. तर ओळखणे एकदम सोपं आहे. तर सोल्युशन बघूया आपण याचं. पहिल्यांदा दिलेले इंटिग्रेशन कशाने रिलेट करतो आपण i ने बरोबर. तर काय दिलेलं आहे 1 upon 3 sin x plus 3 sin x plus 4 cos x plus 5 with respect to x. से इक्वेशन नंबर 1 बरोबर. तर या टाइपचा आपल्याला माहिती आहे आपण काय करतो यूज सबस्टिट्यूशन मेथड पुट करतो म्हणजे काय करतो सबस्टिट्यूशन. सो व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज पुट. आता असं करूया आपण dx into 1 काय dx तर डायरेक्ट dx न्यूमरेटरला लिहिलं तरी चालेल बरोबर. मग पुट dx काय पुट करतो पुट dx equal to 2 dt upon 1 plus t square. dt पुट सॉरी dx पुट केला 2 dt upon 1 plus t square. आता डिनोमिनेटरला व्हॅल्यू बघा sin x आहे मग sin x काय पुट करणार अरे 2t upon 1 plus t square 2t upon 1 plus t square. cos x काय पुट करणार 1 minus t square upon 1 plus t square where t काय रेस्ट आपला where t equal to tan x by 2 where t equal to tan x by 2. आता ह्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज कुठे पुट करूया 1 मध्ये म्हणजे what is step number 2 is then integral 1 becomes काय I equal to integration of आता dx काय होऊन जाईल 2 dt upon 1 plus t square. dx is 2 dt upon 1 plus t square upon 3 constant as it is sin x is बरोबर. sin x काय पुट करणार 2t upon 1 plus t square plus 4 into cos x is 1 minus t square upon 1 plus t square. sin x जसा पुट केला तसाच आपण cos x पुट केला बरोबर plus 5 constant as it is 5 constant as it is. सिंप्लिफाय करूया काय येईल इकडे लिहूया आपण किंवा इतर एक स्टेप बसेल बरोबर. इंटिग्रेशन ऑफ 2 dt upon 1 plus t square as it is upon काय इथं 3 into 2t वॉर्डमास यूज करूया 6t upon 1 plus t square plus 4 ना मल्टीप्लाई करा 4 into 1 is 4 minus 4 into t square is 4t square upon 1 plus t square 1 plus t square plus 5 as it is 5 as it is. This is I equal to integration of 2 dt upon 1 plus t square upon 60 upon 1 plus t square plus 4 minus 4t square upon 1 plus t square. म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे बघा. डिनॉमिनेटरचा पहिल्या दोन टर्मचा विचार करूया आपण मग काय होईल ऍडिशन ऑफ न्यूमरेटर म्हणजेच काय 60 plus 4 minus 4t square upon 1 plus t square plus 5 as it is. हम सिंप्लीफाई
इंटिग्रेशन ऑफ 2 dt upon 1 plus t square upon 6t plus 4 minus 4t square. आता इथं आपण काय करूया एलसीएम काढूया डिनॉमिनेटरचा कसा काढतो रे क्रॉस सेट बरोबर म्हणजे 60 plus 4 minus 4t square into 1 60 plus 4 minus 4t square plus 5 ने कशाला मल्टिप्लाय करावं लागेल 1 plus t square ला आपण डायरेक्टली करूया 5 into 1 is 5 plus 5 into t square is 5t square upon 1 plus t square into 1 is 1 plus t square. तर मी काय केले तर 5 ने डायरेक्टली मल्टिप्लाय केलं बरोबर आता काय नेक्स्ट आहे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे गेट कॅन्सल म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ 2 dt upon इथं बघा बरं -4t square plus 5t square आहे म्हणजे 5t square मधून 4t square गेला t square plus 60 as it is constant काय होईल addition 4 plus 5 किती येईल 9 बरोबर म्हणजे c plus 9 मग तो कॉन्स्टंट आहे त्याला काय काढला इंटिग्रेशन ऑफ 1 upon इथं कोण नसतो तिथे सबका माने एक घेतला ऑपरेटर पुढे घेतला dt मग बघा बरं t स्क्वेअर plus 6t plus 9 हा कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे t स्क्वेअर कंप्लीट स्क्वेअर आहे t चा बरोबर मधलं साइन प्लस असेल तर प्लस आणि 9 आहे 3 चा जर t plus 3 होल स्क्वेअर आपण एक्सपांड केला तर काय मिळेल आपल्याला t स्क्वेअर plus 6t plus 9 म्हणजे बघा बरं t चा स्क्वेअर t स्क्वेअर plus 2 into 3t काय 60 plus 3 square is 9 आता इथं बघा बरं कोणता फॉर्म्युला वापरा यूज इंटिग्रेशन ऑफ 1 upon तर अदर दॅन x असेल तर त्याला f of x कन्सिडर करतो मग आता इथं विथ रिस्पेक्ट टू t मग याला f of t कन्सिडर करूया मग 1 upon f of x स्क्वेअर इथं स्क्वेअर आहे ना मग 1 upon f of x स्क्वेअर आहे का कशाचं डेरिव्हेटिव्ह नाही -1 upon f of x स्क्वेअर आहे कशाचं 1 upon f of x हा डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करतो इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ने डिवाइड करतो म्हणजे परत f of x चं डेरिव्हेटिव्ह f dash x c तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल इथं म्हणजे काय इथं टू कॉन्स्टंट ऍडिटी राहील 1 upon f of x आता इथं x ला कशाने रिप्लेस करायचे t ने म्हणजे f of x म्हणून आपला f of t पुट करा व्हॅल्यू f of x म्हणजे f of t is t plus 3 पण इथं आता मायनस साइन नाही बरोबर ना मग हे आपल्याला मायनस ची ऍडजस्टमेंट करावी लागेल म्हणून मी काय करतो इथं जे प्लस आहे ते ऍडजस्ट कसं करूया मायनस प्लस कारण की परफेक्ट डेरिव्हेटिव्ह आणायची आपल्याला बरोबर ना -1 upon x स्क्वेअर कशाचं डेरिव्हेटिव्ह 1 upon x विथ रिस्पेक्ट टू x मग अदर दॅन x असेल तर x ला कशाने रिप्लेस करतो आपण f of x ना आपण हे बघितलं होतं बघा -1 upon x स्क्वेअर कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 upon x मग x ला रिप्लेस करतो आपण f of x ना बरोबर ना मग जनरलाइज हा फॉर्म्युला वापरतो पण एक्झाम्पल मध्ये विथ रिस्पेक्ट टू t मीन्स क्लिअरली रिप्लेस x बाय t म्हणजे काय 1 upon f of t into 1 upon f dash t और t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 plus 3 is constant and derivative of constant is 0 plus c म्हणजे काय 2 into 1 in आता हे मायनस साइन कन्सिडर करावं लागेल आपल्याला म्हणजे जिथे काय केलं आपण ऍडजस्टमेंट ऑफ मायनस असं स्ट्रिक्टली लिहा ऍडजस्टमेंट ऑफ मायनस साइन ऍडजस्टमेंट ऑफ मायनस साइन म्हणजे हा -2 तसाच आहे -2 into 1 is -2 upon t plus 3 -2 upon t plus 3 1 by 1 is 1 plus c म्हणजे फायनली I काय मिळाला -2 upon replace t by tan x by 2 replace t by tan x by 2 म्हणजे ती लिहितो tan x by 2 plus 3 कारण की -2 upon t plus 3 into 1 तेच येईल बरोबर ना आणि समथिंग into 1 येईल समथिंग plus c
हा काय मिळाला आपल्याला फायनली आय. तर रिझन व्यवस्थित लिहून घ्या, बरोबर. जर कोणाला समजलं नसेल तर डाव विचारा.